नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला धक्का। हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेशाआधी सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट। मुलासह कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या नावासह तुतारी चिन्हाचं स्टेटस। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटीलही उद्या भाजप युवा मोर्चाच्या पदाचा राजीनामा देणार। अंकिता पाटीलही शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। भाजपमध्ये अन्याय झाला तरी मूळ पक्ष सोडत नाहीत, मात्र हर्षवर्धन पाटलांचं मत वेगळं असू शकतं। चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटील यांच्याशी बोललो, मला अजूनही खात्री की ते भाजप सोडून जाणार नाहीत। फडणवीसांच्या नाराजीचा नाही तर मतदारसंघाचा विषय आहे, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। माझ्याकडे आले, माझी त्यांची भेट झाली गणपतीमध्ये आलेले दर्शनासाठी, त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता आज काय नवीन तुम्ही सांगतात मला माहित नाही, आपण आज सकाळून सोबत कार्यक्रमामध्ये आहोत, मी माहिती घेतो त्यांच्याशी बोलतो, पण मला अजूनही खात्री आहे की ते हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाणार नाही। अरुण गवळींची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात। मिलिंद नार्वेकरांनी गीता गवळींची दगडी चाळीमध्ये जाऊन घेतली भेट। गीता गवळी भायखळा विधानसभेतून इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून नवं मशाल गीत। शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्याला पाडेल। लॉन्च वेळी ठाकरेंचं विधान। सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे। तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचे ते बोलून घेऊ द्या। मी एक सोना किंवा एक लोहाची दसऱ्याला करतो। रणनीती मी 2 वर्षांपूर्वी दाखवली। विरोधकांचं प्लॅनिंग जनता हाणून पाडेल। जनता त्यांना उत्तर देईल, मला उत्तर देण्याची गरज नाही, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। रणनीती मी 2 वर्षापूर्वी दाखवली होती, त्यामुळे त्यांचे सगळे प्लॅनिंग जे आहेत हे जनता जनार्दन हाणून पाडेल, त्यांना उत्तर जनता जनार्दन देईल। एकनाथाच्या नावानं तोतेगिरी करणारे भरपूर आहेत, उद्धव ठाकरे यांचं विधान। तर सत्तेसाठी आणि पदासाठी तोतेगिरी कोणी केली हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। सत्तेसाठी पदासाठी तोतयागिरी कुणी केली हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्यामुळे एकतर त्यांनी माननीय शिंदे साहेबांचं थेट नाव घ्यावं